चांगली वार्ता, चांगल्या विचारांचं निर्भीड वृत्तपत्र व वृत्तवाहिनी. अरबी समुद्रात लक्षद्वीपजवळ कमी दाबाचा टप्पा निर्माण झाला असून 48 तासात याची तीव्रता वाढून त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. या वादळाचं निसर्गाचं नामकरण झालं असून त्याचा फटका रायगड, दमण, मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, वसई विरार, उल्हासनगर, बदलापूर आणि अंबरनाथ या शहरांना बसण्याची शक्यता वर्तवली आहे. निसर्ग हे चक्रीवादळ उत्तर दिशेकडे प्रवास करून 3 जूनला उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या दिशेनं मार्गक्रमण करणार आहे. कमी दाबाचा पट्टा आता तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात प्रवेश करीत आहे. ही कोणत्याही वादळाच्या निर्मितीची प्रक्रिया असते आणि हा टप्पा सोमवारी सायंकाळी पूर्ण होईल अशी माहिती हवामान खात्यानं दिली आहे. पालघरचे उपजिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सांगितलं आहे, आम्हाला सांगण्यात आलं की पालघरमध्ये लँडफॉल होईल. आम्ही तयारी केली आहे. NDRFच्या तुकड्या येथे आल्या आहेत. असं असलं तरी महाराष्ट्रात पूर्व मोसमी पावसाला मात्र पोषक वातावरण झालं आहे. मला श्वास घेता येत नाही आहे. हे वाक्य सध्या अमेरिकेत आणि जगात गाजते. हे वाक्य कोणा कोविड रुग्णाचं नाही, ते अमेरिकेतल्या एका कृष्णवर्णीय माणसाचं आहे. त्याचा जीव एका गोऱ्या पोलिसामुळे गेला. ही ठिणगी पडताच आता देशभरात वणव्यासारख्या दंगली पसरल्या आहेत. आधीच कोरोनामुळे हैराण झालेल्या अमेरिकेत हे नवं मोठं संकट आलं आहे. इथं जाळपोळ, लुटालूट होते आहे. 40 शहरामध्ये तर चक्क कर्फ्यू लागला आहे. पण असा उद्रेक होण्याची ही पहिली वेळ नाही आहे. काळ्या गोऱ्याच्या संघर्षावरून अमेरिकेत 4 वर्ष गृहयुद्ध पेटलं होतं. भारतात जसा जातीय संघर्ष होत आला आहे तशी अमेरिकेतही वंशिक भेदाभेद झाल्यामुळं हिंसक आंदोलनंही झाली आहेत आणि यातही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ठिणगीच टाकली आहे असं म्हणा. हिंसक आंदोलनाप्रकरणी आतापर्यंत अमेरिकेतील 17 शहरातून 1400 जणांना अटक करण्यात आली आहे. जॉर्ज फ्लॉईड याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या शहरातील पोलीस अधिकाऱ्याला शुक्रवारी अटक करण्यात आली. त्याच्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे, पण त्याने आंदोलकांचं समाधान मात्र काही झालेलं नाही. आरग तालुका मिरज येथील सचिन चव्हाण या युवकानं सॅनिटायझरचं स्टँड बनवलं आहे आणि तेही अगदी कमी आणि किफायत दरामध्ये तो उपलब्ध करून देतो आहे. मेडिकल स्टोअर्स, जनरल स्टोअर्स आणि इतर दुकानांमध्ये शिवाय हॉस्पिटलमध्येही ती उपयोगी पडणार आहे. आरग येथील रहिवासी आहे. आमची MIDC कुपवाड MIDCमध्ये प्रिसिजन इंजिनिअरिंग वर्क्स नावाची कंपनी आहे. त्या ठिकाणी आम्ही सॅनिटायझर स्टँड मॅन्युफॅक्चर करतो आहे. लोकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझर ठेवण्यासाठी, सॅनिटायझर वापर करण्यासाठी कमीत कमी खर्चामध्ये सॅनिटायझर स्टँड उपलब्ध केलेले आहेत. 850 ते 900 एवढ्या कमीत कमी. या भागाचे प्रायोजक आहेत मानसी ॲग्री क्लिनिक, ॲग्री बिझनेस सेंटर, पुणे. मानसीचा कृषी संदेश. नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या मी द्राक्ष बागेमध्ये आहे. साधारणतः या बागेची 40 ते 45 दिवसाची स्टेज आहे. बागेमध्ये सध्या 2 दिवस झालं पाऊस सुरुवात झाल्यामुळे बागेमध्ये सध्या जी ग्रोथ कंडिशन आहे खूप चांगल्या प्रकारे आहे. पण जे काळीमध्ये पिवळापणा आहे, त्या पिवळापणा जो आलेला आहे, हा जो अन्नद्रव्याचा पुरवठा आहे, ह्या जर अन्नद्रव्याचा पुरवठा योग्य प्रकारे केला तर आपल्याला खूप चांगल्या प्रकारे काळींची गर्भधारणेला वगैरे मदत होते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो गर्भधारणेचा आहे, त्याला गर्भधारणेसाठी द्राक्ष बागेच्या काळींच्या गर्भधारणेसाठी आपल्याला उन्हाची गरज राहते. आता जो मान्सून पाऊस चालू झालेला आहे, यामुळं गर्भधारणेसाठी जे गरमी आहे, उन्हाळा आहे, ऊन आहे, ते मिळण्याची शक्यता कमी राहिल्यामुळं आपल्याला महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते आपल्याला आज जाणून घ्यायचे आहेत. त्यामध्ये आहे अन्नद्रव्यांचा पुरवठा. जर अन्नद्रव्यांचा पुरवठ्यामध्ये बोरान वगैरे योग्य प्रकारे जर झाला असेल तर तुम्हाला इथं दिसेल गर्भधारणे काळीचे जे पेरातलं अंतर आहे ते योग्य प्रकारे पडून आपल्याला चांगल्या प्रकारे काळींचं मॅच्युरेशनला मदत होते आणि जो इंटरनोड आहे तो योग्य समान अंतराने पडून गर्भधारणेसाठी योग्य काळी तयार होते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा लिओशियन युरॅसिल 6B वापर. जो लिओशियन युरॅसिल 6B वापर आहे तो खूप गरजेचा आहे. साधारणतः पूर्ण प्लॉटमध्ये 30 ते 70 दिवसापर्यंत 6B युरॅसिल ह्यांचे 4 हात होणे गरजेचे आहेत. त्यासाठी खूप आपल्याला नियोजनबद्ध प्रोग्राम करून सेटअप करून आपल्याला ते स्प्रे घेणं गरजेचं आहे. दुसरं आहे पानांची कर्लिंगची अवस्था. आता पाऊस चालू झाल्यामुळे पाणी झिरपणं, पाण्याची मुळांच्या वाटे ओढून घेण्याची क्षमता जास्त होते. त्यामुळे जे पुढे आपल्याला पोटॅश अपटेक आहे हा कमी होत जातो. त्यामुळं ड्रिपमधनं आपल्याला PSB, KSB, PM, KM 2 लिटर पर एकर या हिशोबानं आपल्याला
ताकाबरोबर दिलं तर खूप चांगल्या प्रकारे त्याचं आपल्याला नियोजन होऊ शकतं. धन्यवाद. सोशल संदेश या भागाचे प्रायोजक आहेत समीक्षा एंटरप्राइजेस, जय भवानी चौक, आरग 95103555. लक्ष्मीबाई के जैसा पाई थी, रूप रंग लक्ष्मीबाई के जैसा पाई थी। राष्ट्रकवि मैथिली शरण गुप्त झलकारी बाई के साहस को काव्यबद्ध करते हुए लिखते हैं, जाकर रण में ललकारी थी, वह तो झांसी की झलकारी थी, गोरों से लड़ना सिखा गई, है इतिहास में झलक रही, वो भारत की ही नारी थी, वो भारत की ही नारी थी। मूलचंद कोली और धनिया की अकेली संतान झलकारी का जन्म 22 नवंबर 1830 में बुंदेलखंड के भोजला गांव के एक निर्धन परिवार में हुआ था। छोटी सी उम्र में झलकारी के ऊपर से उसकी माता का साया उठ गया। झलकारी के पालन पोषण की सारी जिम्मेदारी उसके पिता पर आ गई थी। पिता ने झलकारी को स्वावलंबी बनाने के लिए बचपन में ही घुड़सवारी और तलवारबाजी की शिक्षा दी। झलकारी के साहस के किस्से आज भी उसके गांव में प्रचलित हैं। ऐसा माना जाता है कि एक बार झलकारी लकड़ी काटने जंगलों में गई हुई थी, तभी उसके सामने एक बाघ आ गया। झलकारी ने हंसिए से बाघ को काट डाला। झलकारी का विवाह झांसी किले के बहादुर सैनिक पूरन कोरी से हो गया। पूरन ने भी उसे हथियार चलाने की अतिरिक्त शिक्षा दी। यह सारी शिक्षा झलकारी बाई को आगे बहुत काम आने वाली थी। झलकारी बाई और रानी लक्ष्मीबाई की दोस्ती उस दिन हुई जब झलकारी बाई लक्ष्मीबाई को महल में एक पूजा के अवसर पर बधाई देने आई थी। उसी क्षण दोनों को एहसास हुआ कि उनकी शक्लें एक दूसरे से काफ़ी मेल खाती हैं और उसी दिन से शुरू हो गया लक्ष्मीबाई और झलकारी बाई के बीच दोस्ती का सिलसिला। जब लॉर्ड डलहौजी के राज्य हड़पने की नीति के चलते ब्रिटिशों ने निसंतान लक्ष्मीबाई को उनका उत्तराधिकारी गोद लेने की अनुमति नहीं दी, तब रानी लक्ष्मीबाई ने इसका विरोध किया, जिसके फलस्वरूप अंग्रेजों ने उन्हें बागी घोषित कर दिया। अपने राज्य की रक्षा के लिए झांसी की महिला सेना दुर्गा दल ने महत्वपूर्ण भूमिका निभाई। इसी दुर्गा दल की सेनापति थीं झलकारी बाई। तेईस मार्च 1858 को जनरल रोज के नेतृत्व में अंग्रेजों ने झांसी पर हमला किया। लक्ष्मीबाई के साथ झलकारी बाई और उनके पति पूरन कोरी ने इसका डटकर मुकाबला किया। झांसी की सेना और अंग्रेजों में लंबी मुठभेड़ चली। ऐसा लगने लगा जैसे अंग्रेज किले पर कब्जा कर लेंगे। रानी ने रात में एक गुप्त सभा बुलाई, जिसमें राणा भोपटकर ने रानी को सलाह दी कि आप अपने दत्तक पुत्र दामोदर राव के साथ गुप्त द्वार से निकल जाएं। क्योंकि रानी लक्ष्मीबाई की शक्ल झलकारी बाई से मिलती थी, इस कारण से यह तय हुआ कि झलकारी बाई रानी लक्ष्मीबाई के भेष में अंग्रेजों से लड़ेंगी। किले की सारी सुरक्षा की जिम्मेदारी झलकारी बाई के कंधों पे थी। वो सैनिकों को हुक्म देती और स्वयं भी अंग्रेजों से लड़ती। इस बीच खबर मिली कि पूरन कोरी अंग्रेजों से लड़ते हुए शहीद हो गए। पति का शोक मनाने की बजाय झलकारी अंग्रेजों से लड़ती रही। अंग्रेजों के कई सैनिकों ने मिलकर झलकारी बाई को बंदी बना लिया। जनरल रोज को सूचना मिली कि रानी लक्ष्मीबाई को पकड़ लिया गया है, परंतु वो रानी न थी। जनरल रोज को जब इसकी सूचना मिली, तब उसने 4 अप्रैल 1858 को झलकारी बाई को तोप के गोले के आगे रखकर उड़वा दिया। अटल बिहारी वाजपेयी के नेतृत्व वाली भारत सरकार ने
झलकारी बाई के पराक्रम को सम्मान दिया और उनके ऊपर एक डाक टिकट जारी किया। आज भले ही भारत की नारियों के पराक्रम का प्रतीक झलकारी बाई का शरीर हमारे बीच नहीं है, परंतु देश के लोक पर्वों और गीतों में वह हमेशा जीवित रहेंगी।